श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णा काठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। नमस्कार। कृष्णा काठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील दुसरे प्रकरण वैचारिक आंदोलन आपण समजून घेत होतो। त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया। 1937ची ही निवडणूक सर्व राज्यात त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्यात घडलेली एक अतिशय महत्त्वाची घटना होती, यात शंका नाही। कारण त्यामुळे राजकीय चळवळीचे पाऊल पुढे पडले होते। यातून काँग्रेसचे सरकार बनणार होते। काँग्रेसने मंत्रिमंडळ बनवावे की नाही या संबंधाने चर्चा सुरू झाल्या। माझी स्वतःची त्यावेळची भावना मला माहीत आहे। 1935च्या कायद्याकडे आम्ही विरोधाच्याच भावनेने पाहत होतो, परंतु त्या कायद्याखाली मिळालेल्या सत्तेच्या आधारावर सरकार बनवून जनतेची शक्ती अधिक संघटित करण्याची संधी त्यामुळे मिळणार होती। स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीनेही हे अत्यंत युक्त आहे असे माझे मत होते। सत्तेपासून लांब राहावे, या मोहात गुंतू नये असे म्हणणाऱ्या संन्याशांचा एक वर्ग होता, परंतु त्यामध्ये काही राजकीय विचार दिसत नव्हता। सत्तेपासून दूर राहण्याचा जो एक पोकळ सोवळेपणा असतो तोच त्यात होता। ही राजकारणी वृत्ती आमच्या जिल्ह्यापुरती किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती, तर देशाच्या पातळीवरही हे विचार मांडणारे समाजनेते होते। जवाहरलालजींनीही व्यक्तिशः आपली अशीच भावना असल्याचे व्यक्त केले होते, पण वर्किंग कमिटीचा ठराव सत्ता स्वीकारावी असा झाला, तेव्हा त्यातून जनतेला निश्चित प्रकारचे मार्गदर्शन झाले। आमच्या जिल्ह्यातून कोणी मंत्री होईल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते किंवा आमची तशी अपेक्षाही नव्हती, परंतु आमचा तरुण नेता आत्माराम बापू पाटील हे विधिमंडळात जाऊन शेतकरी समाजाचे आणि गरीब लोकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडेल आणि आपल्या कर्तृत्वाने आपल्याभोवती तिथल्या अनेक मंडळींची शक्ती उभी करेल अशी आशा होती। आत्माराम बापूंनी सुरुवात तर चांगली केली होती आणि त्यांच्याबद्दल लोकांमध्ये कौतुक मिश्रित आदराची भावना निर्माण झाली होती। आमच्या जिल्ह्यातील लोक जिल्ह्याचा एक नवा नेता या दृष्टीने त्यांच्याकडे पाहू लागले आणि ग्रामीण नेतृत्वाचे एक नवे केंद्र निर्माण झाले असा माझा अनुभव आहे। अनेक प्रश्न घेऊन लोक आत्माराम बापू यांच्याकडे तर जातच, आता ते आमच्याकडेही येऊ लागले आणि माझ्या असे लक्षात आले की मी सुद्धा सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा घटक बनलो आहे। ही भावना मनाला प्रसन्न करणारी होती आणि त्याचबरोबर त्या क्षेत्रात अधिक उमेदीने काम करण्याकरिता प्रोत्साहन देणारी अशी शक्ती होती। 1937चे संबंध वर्ष मी माझ्या BAच्या अखेरच्या परीक्षेच्या तयारीत घालवले। जिल्ह्यातल्या आणि इतर ठिकाणच्या पाहुण्यांची कोल्हापूरला माझ्याकडे ये-जा होती। या संदर्भातली एक आठवण सांगितली पाहिजे। पुण्याचा माझा मित्र दयाळराव कोपर्डेकर मी मागे सांगितल्याप्रमाणे साने गुरुजींच्या निकटवर्तीयांपैकी झाला होता। एक दिवस दयाळराव कोपर्डेकर आणि त्याची नियोजित वधू असे 2 जण कोल्हापूरच्या भुसारी वाड्यातील माझ्या खोलीवर आले। मला आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले। दयाळरावने इतक्या लवकर लग्न करायचे ठरवले हे ऐकून मला थोडे नवल वाटले। साने गुरुजींच्या परिचयातल्या कुटुंबातीलच ही मुलगी होती आणि साने गुरुजींच्या आशीर्वादाने हे लग्न ठरले होते असे त्याने मला सांगितले। माझ्या शक्तीप्रमाणे मी त्यांचा 2-3 दिवस पाहुणचार केला।
साने गुरुजी आणि दयाळनव यांचा निकट संबंध इतका झाला होता की साने गुरुजींची श्यामची आई ही कादंबरी दयाळनवने प्रकाशित करावी म्हणून त्यांनी त्याच्याकडे दिली होती. आयुर्वेदाचे शिक्षण घेता घेता दयाळनव प्रकाशक झाला होता. त्याने येताना श्यामची आईचे हस्तलिखित आपल्याबरोबर आणले होते. ते त्याने मला दाखवले. एका मोठ्या वहीत आपल्या स्पष्ट हस्ताक्षरात साने गुरुजींनी ही कादंबरी लिहिली होती. दयाळनवने मला ती वाचण्याचा आग्रह केला. तोपर्यंत साने गुरुजींचे लेखक म्हणून नाव काही प्रसिद्ध नव्हते. लेखक या नात्याने त्यांचा माझा परिचय नव्हता, म्हणून ते हस्तलिखित वाचण्याची फारशी उत्सुकता माझ्यामध्ये नव्हती खरी. दयाळनवच्या आग्रहाकरता मी ती त्याच्या 2-3 दिवसांच्या मुक्कामात वाचून काढली. ते हस्तलिखित वाचताना मात्र मी मराठी वाङ्मयात काही नवीन वाचतो आहे असे मला जरूर वाटले. श्यामची आई वाचत असताना अनेक वेळा माझे डोळे पाणावून आले. आई हा शब्दच असा आहे की त्याच्या साध्या उच्चाराने सुद्धा मी भावनेने दुबळा बनतो आणि त्यात साने गुरुजींचे प्रत्येक वाक्य भावनेने ओथंबून गेलेले व आईच्या प्रेमाने ओसंडून चाललेले होते. मी तर दयाळनवला मिठीच मारली आणि सांगितले, साने गुरुजी फार मोठे साहित्यिक आहेत. मला त्यांचे हस्तलिखित वाचायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. तुझे हे प्रकाशन यशस्वी होईल याची मला खात्री आहे. साने गुरुजींच्या श्यामची आई या कादंबरीचा आणि माझा असा ऋणानुबंध आहे. BAच्या परीक्षेसाठी मी राजकारण, इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेतले होते. अर्थशास्त्रावरची काही पुस्तके मी प्रथम तेव्हा वाचली. माझ्या आत्तापर्यंतच्या वाचनात हा विषय विशेष आला नव्हता. समाजवादाचा अभ्यास करताना अर्थरचनेच्या प्रश्नांचे महत्त्व मी समजून चुकलो होतो. किंबहुना समाजाच्या अर्थजीवनाची शक्ती समाजाच्या इतर कामांवरही सतत आणि महत्त्वाचा परिणाम करत असते याही मताशी मी परिचित होतो. परंतु अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय म्हणून मी यापूर्वी वाचला नव्हता. तो या निमित्ताने अभ्यासावा लागला. अर्थात आम्हाला शिकविले जाणारे अर्थशास्त्र हे समाजवादी अर्थशास्त्रापासून मूलतः वेगळे आहे. परंतु त्या क्षेत्रातल्या परिभाषेची या निमित्ताने ओळख झाली आणि पुढे मला स्वतंत्रपणाने अधिक काही वाचण्याची आवश्यकता वाटली तर त्याची तयारी झाली. माझ्या पुढच्या राजकीय आयुष्यामध्ये अर्थशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांचा केलेला अभ्यास माझ्या उपयोगी पडला. मी सवड काढून पुणे येथे भरलेल्या काउन्सिलच्या अधिवेशनासाठी गेलो होतो. श्री आत्माराम बापू पाटील यांनी मोठ्या अगत्याने बोलवून नेले होते आणि त्यांचा पाहुणा म्हणून मी तेथे राहिलो होतो. मी तेथे असताना मुख्यमंत्री श्री खेर यांना भेटण्यासाठी महार वतन नष्ट करा या आंदोलनाचा एक मोठा मोर्चा आला होता. तो मी पाहिला होता. डॉक्टर आंबेडकर हे त्यामध्ये स्वतः होते की नाही हे मला माहीत नाही, पण त्यांच्या अनुयायांनी काढलेला तो मोर्चा होता. मी त्या मोर्चातील काही मंडळींना जाऊन भेटलो आणि त्यांच्याशी बोललोही. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. बाळासाहेब खेरांनीही मोर्चाला मोठ्या अगत्याने भेट दिली, पण त्यानिमित्ताने डॉक्टर आंबेडकरांच्या आमच्या जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांशी ओळख झाली. जमिनी वतन म्हणून देऊन त्या मोबदल्यात जन्मभर आणि पिढ्यानपिढ्या गावगाड्याचे काम करून घ्यायचे हे या महार वतनाचे खरे स्वरूप होते आणि ते बदलणे अत्यंत आवश्यक होते. त्याची मागणी रास्त होती. मला अशी आशा होती की त्यांची ही सरळ व साधी मागणी आमचे काँग्रेस सरकार मान्य करेल आणि त्यामुळे राष्ट्रीय चळवळीपासून बाजूला राहिलेला हा समाज मुख्य प्रवाहात येईल. मी आत्माराम बापू पाटील यांच्याशी याबाबत बोललो होतो. त्यांनाही माझ्यासारखेच वाटत होते. तेव्हा त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावा असा मी आग्रह केला. त्यांनी आपल्या मताचे 4-2 आमदार तयार केले, परंतु त्यांचे कोणी ऐकून घेईल असे त्यांना दिसेना. त्याचवेळी माझ्या लक्षात आले की आत्माराम बापू पाटील हे आमदार झाले असले तरी सरकारी धोरणे बदलण्याच्या प्रक्रियेत ते असहाय्य होते. सरकारची नवी धोरणे तयार व्हायची असली तर त्यांच्यावर परिणाम करणारी परिस्थिती निर्माण केल्याशिवाय निव्वळ कायदेमंडळाच्या सभासदत्वाचा काही उपयोग नाही, अशी भावना प्रथम त्यावेळी माझ्या मनात येऊन गेली आणि आपली आमदारकी अपुरी आहे
याची जाणीव आत्माराम बापूंनाही त्यावेळी झाली असली पाहिजे. आत्माराम बापूंनी केलेला हा प्रयत्न तेथेच राहिला. आमचे राजकारण या नव्या जाणिवेने पुढे जात राहिले. 1938 साली मी BAची परीक्षा पास झाल्यानंतर पुढे कायद्याचा अभ्यास कुठे करावा असा माझ्यापुढे प्रश्न उभा राहिला. पदवीधर तर झालो होतो आणि आता पुढे काय करायचे म्हणून LLB व्हायचे असा मी विचार केला होता. मी BAचा अभ्यास करीत असतानाही हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहील. पुढे काय करणार असा प्रश्न जेव्हा विचारला जाईल तेव्हा मी माझ्या मित्रांना सांगत असे की माझ्या मनात 2 गोष्टी आहेत. एक, सातारा किंवा कराड येथे एखादे वृत्तपत्र काढून तेथे संपादक म्हणून काम करायचे किंवा ग्रामीण भागात एखादी शिक्षण संस्था काढून राष्ट्रीय वृत्तीचा उत्तम शिक्षक व्हायचे. त्यावेळी वकील होण्याचा विचार माझ्या मनात आला नव्हता. BAची परीक्षा पास झाल्यानंतर पुन्हा या गोष्टीवर चर्चा झाली तेव्हा मित्रांनी मला सांगितले, तुला शिक्षक वा संपादक व्हायचे असले तरी कायद्याचे ज्ञान काही तुझ्या आड येणार नाही. कायद्याची परीक्षा देऊनही तू त्या मार्गाने जाऊ शकशील. फक्त पदवीधरच राहिलास तर अर्ध्यावर लोंबकळत राहशील. मीही विचार केला की मला शेवटी स्वातंत्र्य चळवळीचे राजकारण करायचे आहे. राजकारण आणि वकिली हातात हात घालून चालते हेही मी पाहिले होते. आणि अशा बऱ्याच विचारांनंतर कायद्याचा अभ्यास करावा असा निर्णय मी घेतला. कायद्याचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी मी काही वेळ पाठीमागच्या काळात जाऊन माझ्या शैक्षणिक प्रगतीबरोबर राजकीय विचारांचा प्रवास कसा झाला याची नोंद येथे घेऊ इच्छितो. जेलमधून बाहेर पडताना 1933 साली मी फक्त काँग्रेसमन राहिलो नव्हतो, तर माझ्या काँग्रेस निष्ठेला समाजवादी निष्ठेचीही जोड मिळाली होती. काँग्रेस निष्ठा या शब्दाचा अर्थ येथे स्पष्ट सांगण्याची गरज आहे. हिंदुस्थानातील राष्ट्रीय जनआंदोलनाची जी चळवळ होती त्या चळवळीने काँग्रेसचे रूप घेतले होते. जवळजवळ 50 वर्षे या चळवळीने प्रवास केला होता आणि त्या 50 वर्षांमध्ये हिंदुस्थानची जनता आणि इंग्रज यांचे संबंध कसे असावेत या संबंधीच्या कल्पना बदलत गेल्या होत्या. काँग्रेसच्या इतिहासाचे सार हे आहे की जसजसा काळ पुढे जात गेला तसतशी काँग्रेसची चळवळ ही अधिक जनताभिमुख होत गेली आणि खऱ्या अर्थाने जनतेच्या आकांक्षाचे प्रतिबिंब बनत गेली. आणि या बदलाबरोबरच अंतिम राजकीय ध्येय व त्यासाठी कराव्या लागणाऱ्या चळवळींच्या साधनांचे स्वरूपही बदलत गेले. अर्ज विनंत्यांनी आपले प्रश्न सोडवावेत असे म्हणणाऱ्या काँग्रेसची स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या टिळकांच्या घोषणेतून हिंदुस्थानमधून ब्रिटिश सत्तेने जाऊन संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी करण्याच्या स्तरापर्यंत प्रगती झाली होती. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांसंबंधी कोणाचे काहीही विचार असले तरी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा मूलभूत असल्यामुळे तो काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात राहूनच सोडवावा लागेल यासंबंधी जवळजवळ एकमत होते असे म्हटले तरी चालेल. वेगळे छोटे मोठे विचारप्रवाह काँग्रेसमध्ये होते, पण मतभेद कितीही तीव्र झाले तरी काँग्रेस अंतर्गत राहूनच हे मतभेद चालवायचे असा जणू काही नियमच बनला होता. सुरुवातीच्या काळात जहाल मवाळ, पुढे फेर ना फेर आणि आता जेव्हा 30ची चळवळ सुरू होऊन काँग्रेसच्या इतिहासाने एका नव्या पर्वामध्ये प्रवेश केला होता तेव्हा समाजवादाच्या विचाराने या मतभेदांची जागा घेतली. समाजवाद हा शब्द जेव्हा तो स्वीकारला असे मी म्हणतो तेव्हाही तो शब्द अतिव्याप्त अशा स्वरूपात आम्ही वापरत होतो, कारण समाजवाद या शब्दाच्या पाठीमागे विचारांचे इतके वेगवेगळे पदर आहेत की त्या चर्चेत पडणे सुतराम शक्य नाही. मी जेव्हा म्हणतो की मी स्वातंत्र्य सैनिक म्हणून काँग्रेसचे व्यासपीठ हे मूलभूत मानतो आणि त्याचवेळी समाजवादही स्वीकारतो तेव्हा त्याचा एक मर्यादित अर्थ असतो आणि हा मर्यादित अर्थ एवढाच आहे की राजकीय स्वातंत्र्य म्हणजे निव्वळ इंग्रजांचे राज्य जाऊन या देशातील जनतेची प्रगती होणार नाही. त्याचबरोबर आमच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये मूलभूत फेराफेर करावे लागतील आणि त्यासाठी
स्वातंत्र्याचा अर्थ निश्चित करण्याची गरज आहे, असा विचार आम्हा मंडळींच्या मनात आला. एकदा हा अर्थ निश्चित झाला म्हणजे त्या अर्थाप्रमाणे त्या स्वातंत्र्याची प्राप्ती कशी करायची याचा मार्ग सुनिश्चित करून घेतला पाहिजे. या मर्यादित अर्थाने आम्ही समाजवादाचा विचार स्वीकारला होता. त्यावेळी समाजवादाचा विचार करणारे आणि त्यासाठी स्वतःला बांधून घेतलेले काँग्रेसच्या बाहेर कम्युनिस्ट पक्षासारखे दुसरे पक्षही होते. ते लहान मोठे असतील, परंतु त्यांचे अस्तित्व स्वतंत्र होते. महात्मा गांधींचे नेतृत्व म्हणजे त्यांच्या अहिंसात्मक सत्याग्रहाच्या कल्पनेचा स्वीकार आणि संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा आग्रह ही काँग्रेस कार्यकर्त्यांची मूळ भूमिका. त्याला जोडून सामाजिक आणि आर्थिक बदलाची नवी भूमिका घेऊन मी इतरांबरोबर जेलमधून बाहेर पडलो. शास्त्रीय समाजवादाचा स्वीकार करावा असा आग्रह करणारी माणसे भेटली की त्यांच्याशी चर्चा करताना आमची गडबड उडे. परंतु त्या खोलीत शिरण्याची त्यावेळी मनाची तयारी नव्हती. मी स्वतःलाच बजावले होते की विचारात जे बदल व्हायचे असतील ते शेवटी जनआंदोलनाच्या अनुभवातून झाले पाहिजेत. काँग्रेसची मूळ निष्ठा आणि समाजवादाचा दृष्टिकोन यांचा मेळ घालून आपण कार्य करावयाचे मी समाजवाद स्वीकारला. याचा त्यावेळी एवढाच मर्यादित अर्थ होता. आम्ही जेलमधून आल्यानंतर काही महिन्यांनी मला समजले की 1932 सालच देशातल्या काही प्रमुख तरुण नेत्यांनी जेलमध्येच एकत्र विचार करून काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन करण्याचा संकल्प सोडला होता. हा पक्षही काँग्रेस अंतर्गत पक्ष होता, परंतु स्वातंत्र्यासाठी काँग्रेस संघटनेला समाजवादी विचारांची दृष्टी देऊन एक शक्तिशाली शस्त्र बनवावयाचे असा या मंडळींचा विचार असावा. यावेळची माझी जी मनोभूमिका होती ती या विचारांशी मिळती जुळती अशी होती. त्यामुळे माझे मित्र राघवण्णा यांनी एक दिवस मला सुचविले, हा जो नवा विचार आणि संघटना जयप्रकाश नारायण, नरेंद्र देव वगैरे पुढाऱ्यांच्या मार्गदर्शनाने निघत आहेत त्याच्याशी आपण समरस झाले पाहिजे. मी त्यांना सांगितले, असेच काहीसे विचार माझ्याही मनात आहेत. मग त्यांनी विचारले, अडचण कोठे आहे? मी त्यांना सांगितले, माझी अडचण एवढीच आहे की आपण ज्या कार्यकर्त्यांबरोबर काम करतो आहोत त्यांना हे पटल्याशिवाय असे पाऊल उचलण्याने आपण एकाकी तर नाही पडणार. आणि आज 50 वर्षांनंतरही मी हे कबूल केले पाहिजे की माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवाने ही कसोटी माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि व्यवहार्य कसोटी म्हणून नित्य वावरत राहिली आहे. पुढेही असे अनेक प्रसंग माझ्या राजकीय आयुष्यात आले, तेव्हा मी या कसोटीवरच माझ्या पुढील पर्यायांचा स्वीकार करावयाचा की नाही हे ठरवीत आलो आहे. नंतर आम्ही दोघेही इतर मित्रांशी बोलत राहिलो, तेव्हा त्यांचा याला फारसा विरोध नाही आणि उत्साहही नाही असे आमच्या जिल्ह्यापुरते माझ्या लक्षात आले. शेवटी मी राघवण्णांना होकार दिला आणि त्यापूर्वी त्या पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटावे असे सुचविले. राघवण्णा मला पुण्याला घेऊन गेले आणि त्यांच्या समवेत काँग्रेस समाजवादी विचारांच्या त्यांच्या मित्रांशी भेट आणि चर्चा घडवून आणली. ही सर्व मंडळी देशभक्त तर होतीच, पण बुद्धिमानही वाटली. परंतु त्यांची मांडणी बरीचशी पुस्तकी आहे असे माझ्या लक्षात आले आणि या पुस्तकी विचाराला शहरी झालरही लागल्यासारखे मला वाटले. त्यामुळे जनतेमधील आंदोलनाच्या कार्याचा अनुभव मुळीच नव्हता. आम्ही परत आल्यानंतर राघवण्णांना ही गोष्ट मी सांगितली, तेव्हा ते म्हणाले, तुझे काहीतरीच आहे. त्यांच्या शहरी झालरीशी आपल्याला काय कर्तव्य आहे? आपला संबंध विचारांशी आहे. आणि शेवटी राघवण्णांच्या प्रेमाखातर मी काँग्रेस समाजवादी पक्षाचे सदस्यत्व घ्यावयाचे ठरविले आणि घेतलेही. राघवण्णा पुण्याहून आले म्हणजे त्यांचे तेथील स्नेही SM जोशी आणि नाग गोरे यांच्याशी त्यांच्या झालेल्या चर्चा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वासंबंधी अनेक गोष्टी सांगून आमच्यावर प्रभाव पाडित असत. ज्यावेळी राघवण्णा आणि मी हे करीत होतो त्यावेळी माझे दुसरे मित्र आत्माराम बापू पाटील आणि इतर मंडळी हे दुसऱ्या विचाराच्या संपर्कात आलेली होती आणि तो विचार म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय यांचा विचार.
आमच्या जिल्ह्यातील बरेचसे प्रमुख कार्यकर्ते मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांच्या प्रभावाखाली गेले होते. तर्कतीर्थ, लक्ष्मणशास्त्री जोशी, भैयाशास्त्री वाटवे, ह.रा. महाजनी, वामनराव कुलकर्णी वगैरे मंडळी मानवेंद्रनाथ रॉय यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात केलेले काम आणि त्यांचे क्रांतिकारक जीवन यांचे मोठे आकर्षक चित्र आमच्या डोळ्यांपुढे उभे करीत असत. राघवण्णांच्या सहवासामुळे आणि प्रेमामुळे मी काँग्रेस समाजवादी पक्षाचे सभासदत्व स्वीकारले असले तरी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचाराच्या प्रभावाखाली असलेल्या माणसांशी माझा निकटचा संपर्क होताच. ह.रा. महाजनी हे आता आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस म्हणून सातारला राहायला आले होते. तेही वारंवार माझ्याशी येऊन बोलत असत. त्यांचेही समाजवादी विचारांशी वाढ करण्याचे धोरण होते, परंतु आता त्यात अधिक बारकावे निर्माण झाले होते. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या पंखाखाली मी जातो आहे ही गोष्ट माझ्या या मित्रांना फारशी पसंत नव्हती. त्यांचे म्हणणे असे होते की ही मंडळी खरा समाजवाद देशात आणू शकणार नाहीत. हे गांधींचा अहिंसावाद समाजवादाच्या परिभाषेत मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या वैचारिक भूमिकेत मूलभूत असे काही क्रांतिकारकत्व नाही. हिंदुस्थानचे सामाजिक व आर्थिक प्रश्न सुटायचे असतील तर स्वराज्याची चळवळ अशा कार्यक्रमावर व अशा पद्धतीने बांधायला पाहिजे आहे. कितीची जशी जशी प्रगती होईल तसे तसे त्यातून समाजवादाचे स्वप्न साकार व्हायला मदत होईल. मी या दोन्ही विचारांची मनाशी तुलना करीत असे आणि नाही म्हटले तरी मला लक्ष्मणशास्त्री जोशी, भैयाशास्त्री वाटवे, ह.रा. महाजनी हे जे म्हणत असत त्याचा अर्थ अधिक पटल्यासारखा वाटे. मनाची द्विधा अवस्था म्हणतात ती ही होती आणि मनाची अशी द्विधा अवस्था झाल्याशिवाय विचारांचा विकास होत नाही असे मी मानतो. दोन्हीही विचारप्रवाह माझ्या मनावर संस्कार करीत होते. त्यावेळी मी श्री आत्माराम पाटील आणि राघवण्णा या दोघांशी याबाबत जरूर बोलत असे. राघवण्णा हे भावनाप्रधान गृहस्थ होते. त्यांची एस.एम. जोशी आणि नाग गोरे यांच्याशी वैयक्तिक मैत्री होती, म्हणून त्यांच्या प्रभावाखाली ते होते. मी असा शंकित होतो हे त्यांना पटत नव्हते. तेव्हा त्यांनी एक मार्ग काढला. ते म्हणाले, आपल्या पुण्याला समाजवादी पुढाऱ्यांना काँग्रेस समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अधिवेशन घ्यायचे आहे. आपण ते कराडला घेऊया.